जय हिंद मित्रांनो, आपल्या टेक चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच विद्यार्थ्यांच्या वतीने एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो आहे की सर खरंच जे आहे महा टीईटी 2024 ची जी परीक्षा 10 नोव्हेंबरला झालेली आहे त्याचा जो निकाल आहे तो कमी लागणार आहे का? म्हणजे निकालामध्ये पास होणाऱ्या उमेदवारांची संख्या खरंच कमी असणार आहे का? या प्रश्नाचं उत्तर जे आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। त्यातल्या त्यात त्याची जी काही इंट्रीम आन्सर की आहे ती कधी येणार आहे, खऱ्याच अर्थानं काही प्रश्न या महा टीईटीच्या परीक्षेमध्ये चुकले का, चुकले जर असेल तर मग त्या प्रश्नांचं नेमकं काय होणार आहे आणि याचा फायनल जो काही निकाल आहे तो कधीपर्यंत लागणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरती, महा टीईटी, सीटीईटी याच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट जी आहे आपल्याकडून कधीच मिस होणार नाही। कारण आपण ऑथेंटिक पद्धतीने जे आहे पूर्ण शिक्षक भरतीला कव्हर करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतो। आता मित्रांनो, येऊया आपल्या तुमच्या पहिल्या आणि महत्त्वाच्या प्रश्नाच्या उत्तराकडे। पहिला आणि तुमचा महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो की सध्याच्या घडीला बऱ्याच उमेदवारांच्या वतीने मला वेगवेगळ्या माध्यमातून जे आहे विचारला जात आहे। तर बघा, पहिला आणि तुमचा महत्त्वाचा हाच प्रश्न आहे, टीईटी 2024 चा निकाल जे आहे कमी लागणार आहे का किंवा निकालाचा जो टक्का आहे तो घसरणार आहे का? त्याच्या पाठीमागे जे आहे बरीच कारणं आपल्याला या ठिकाणी सांगता येते। आता नेमकी कारण काय आहे, तर पहिलं आणि महत्त्वाचं कारण जे आहे त्याचं उत्तर अगोदर बघूया की त्याचं उत्तर आहे की कदाचित होय। आता त्याचं कारण काय असू शकतं की निकालाचा जो काही टक्का आहे तो घसरण्यामागचं कारण काय आहे? जर आपण या ठिकाणी तुलना केली याच्या पूर्वीच्या महा टीईटीच्या प्रश्नपत्रिकांचं तर आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी प्रकर्षाने जाणवते आहे की 2021 ला जी महा टीईटीची परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेच्या तुलनेमध्ये जे आहे आत्ताचा जो पेपर आहे म्हणजे 10 नोव्हेंबरचा जो पेपर आहे त्याची काठिण्य पातळी जी आहे ती होती जास्त। हे आम्हा सर्वांना या ठिकाणी मान्य करावंच लागेल। आणि त्यातल्या त्यात जर का आपण या ठिकाणी बघायचा प्रयत्न केला तर हा जो विषय आहे या विषयाने भल्या भल्या लोकांना जे आहे तो घाम फोडलेला आहे। सायकोलॉजी, मानसशास्त्र या विषयाचे जे प्रश्न आहेत ते बऱ्याच अंशी जे आहे सिलेबसच्या बाहेरचे देण्यात आलेले आहे, अशी बऱ्याच कॅन्डिडेटची, बऱ्याच स्टुडंटची या ठिकाणी जे आहे तक्रार आहे। आणि त्यामध्ये एक शिक्षक म्हणून, एक टीईटीचा मार्गदर्शक म्हणून जे आहे मलाही या लोकांच्या तक्रारीमध्ये बऱ्याच अंशी तथ्य वाटतो आहे। कारण बरेचसे जे प्रश्न आहेत ते अशा पुस्तकातून दिलेले आहे ज्या पुस्तकांचा या ठिकाणी रीडिंग आपल्या विद्यार्थ्यांनी केलेलंच नाहीये। म्हणजे खऱ्या अर्थानं जे आहे ॲप्लिकेशन बेसिसवरची काही प्रश्न येणं अपेक्षित होतं, परंतु त्याही प्रश्नामध्ये या ठिकाणी गुगली झालेली आहे। त्यामुळे सायकोमध्ये बऱ्याच जणांचा स्कोर हा अतिशय कमी येणार आहे। आणि त्याचमुळे जे आहे यावेळेस जर सायकोलॉजीमध्ये जर का उमेदवारांना कमी मार्क मिळाले तर साहजिक आहे त्याचा परिणाम अल्टिमेटली जो काही निकाल लागणार आहे त्या निकालावर पडणार आहे। कारण या ठिकाणी शक्यतो जर का 20 मार्कांच्या आसपास आपल्याला स्कोर झाला तर सहजपणाने बाकीच्या विषयांमध्ये कव्हर करून तो 90+ ओपनवाल्यांना आणि या ठिकाणी जे आहे ॲटलिस्ट 83+ किंवा 83 कॅटेगरीवाल्यांना स्कोर करता आला असता। परंतु या ठिकाणी मला देखील एक गोष्ट अनफॉर्च्युनेटली तुम्हाला सांगावी लागते आहे की जर आपण अंदाज व्यक्त केला, आता ॲनालिसिस केलं, कारण आपल्याला जे आहे फीडबॅक येत आहे सर्वच कॅन्डिडेटच्या माध्यमातून, वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, तर त्याही लोकांचा सायकोलॉजीचा जो पेपर आहे तो खऱ्या अर्थानं कठीण गेलेला आहे। मला तुम्हाला देखील हा प्रश्न या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून विचारायचा आहे की तुम्हाला खरंच वाटतं का की ज्या लोकांनी याच्या पूर्वीची देखील परीक्षा दिलेली आहे आणि आता 10 नोव्हेंबरची देखील परीक्षा दिलेली आहे, तुम्हाला आलेला जो पेपर आहे तो खऱ्याच मागच्या तुलनेमध्ये आत्ताचा पेपर कठीण होता का? त्यात पास होणं जरासं कठीण वाटत आहे का? निश्चितपणाने तुमच्या कमेंटची मला या ठिकाणी प्रतीक्षा असणार आहे। म्हणून तुमचा पहिला जो प्रश्न आहे की 2024 चा निकाल जो आहे तो घटणार आहे का, पासिंगचा जो टक्का आहे तो कमी होणार आहे का, तर त्याचं उत्तर मला या ठिकाणी अनफॉर्च्युनेटली येस असंच द्यावं लागणार आहे। हा आहे तुमचा दुसरा प्रश्न। महा टीईटी 2024 ची जी उत्तर सूची आहे ती कधी येणार आहे? आन्सर की ज्याला म्हणूया, प्रथम आन्सर की। तर बघा, खऱ्या अर्थानं पहिल्या 15 दिवसांमध्ये
ॲटलिस्ट ती ॲन्सर की येणं अपेक्षित होतं. आता जवळजवळ जे आहे 15 दिवसांचा कालावधी होत आलेला आहे, अजून ॲन्सर की पाहायला मिळालेली नाहीये. त्याच्या पाठीमागे एक कारण सध्याच्या घडीला आपण सांगू शकतो की आचारसंहिता लागलेली होती आणि त्यामुळे बरेच अधिकारी वर्ग जे आहे या आचारसंहितेमध्ये जे आहे राष्ट्रीय कर्तव्यावर होते. त्याच्यामुळे ॲन्सर की अजून पब्लिश होऊ शकलेली नाही. मग ती कधीपर्यंत पब्लिश होऊ शकेल, तर मॅक्झिमम पॉसिबल आहे की जो येणारा जो डिसेंबर महिना आहे, डिसेंबर महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये या ठिकाणी आपल्याला निश्चितपणाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने जी उत्तर सूची आहे ती पाहायला मिळणार आहे. उत्तर सूची आल्याच्या नंतर आपल्याला जे आहे त्याच्यावर आक्षेप घेता येणार आहे. जर एखादा प्रश्न आपल्याला वाटत असेल की यार हा प्रश्न खऱ्या अर्थानं चुकीचा आहे किंवा मी जे उत्तर दिलेलं आहे तेच योग्य आहे आणि माझ्याकडे त्याचे एव्हिडन्सेस देखील आहे, तर अशा प्रश्नांवर आपण जे आहे आक्षेप घेऊ शकतो. परंतु आक्षेप घेत असताना आपल्याकडे पुरावा असायला पाहिजे. प्रश्न हा आहे, त्याच्या उत्तरापैकी हा उत्तर बरोबर असला पाहिजे किंवा प्रश्न चुकीचा आहे. जे काही आपल्याला विश्लेषण करायचं आहे त्या प्रश्नाच्या विश्लेषणामध्ये आपल्याला त्याचं विश्लेषण करावं लागतं. म्हणजे ऑब्जेक्शन घेत असताना हे ऑब्जेक्शन आपल्याला कधी घ्यावं लागतं, तर जे आहे ज्यावेळेस पहिली ॲन्सर की आली त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एक टाइम ड्युरेशन दिलेलं असतं की 8 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये जे काही दिलेलं असेल ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण स्वतः जर परीक्षा दिलेली असेल तर आणि तरच आपल्याला ऑब्जेक्शन या ठिकाणी घेता येतं. म्हणजे आपल्याला आपलं जे पर्सनल लॉग इन असतं, पर्सनल लॉग इन कशाचं, तर पर्सनल लॉग इन जे आहे TETचं परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटला, त्या लॉग इनवर आपल्याला या ठिकाणी ऑब्जेक्शन घेता येतं. परंतु त्यामध्ये जे आहे एका प्रश्नाला 1000 रुपये याच्या पूर्वी त्यांनी आकारले होते. म्हणजे एका प्रश्नाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल ना तर आपल्याला 1000 रुपये या ठिकाणी भरावे लागतात. हे मागच्या वेळेच होतं. आता यावेळेस ते पैसे घेतील किंवा घेणार नाही त्याच्यावर तर सध्या तरी आपण भाष्य करणार नाही. कदाचित ते पैसे घेतीलच, कारण ऑब्जेक्शन जे आहे असे फुकटचेच येऊ नये. खऱ्याच अर्थाने जर डाऊट असेल तरच ऑब्जेक्शन यावं, हा त्यामागचा एक उद्देश असू शकतो. त्यामुळे यांना जर का ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो. आता येऊया तुमच्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. TET 2024 मध्ये खरंच प्रश्न चुकलेले आहेत का? बघा, याच्यापूर्वी देखील मी एका व्हिडिओमध्ये बोललो होतो की फार कमी शक्यता आहे की परीक्षा परिषदेचे जे आहे काही प्रश्न चुकलेले आहेत. 2 प्रश्नांवर अजूनही डाऊट आहे की ते प्रश्न कदाचित चुकीचे आहे. आता परीक्षा परिषद त्याच्या कोणत्या अँगलने त्याचं उत्तर देतं ते आपल्याला बघावं लागेल. पण सध्या तरी प्राथमिक दृष्टिकोनातून वाटतं की ते 2 प्रश्न चुकीचे आहे. मग असं जर घडलं तर ते प्रश्न या ठिकाणी रद्द होतात. प्रश्न जर का चुकलेले असतील तर प्रश्न होतात रद्द. ठीक आहे, त्या रद्द झालेल्या प्रश्नाचे मार्क मिळत नाहीत. मग होतं काय? मार्क मिळत नाही तर मग त्या प्रश्नांचं होतं काय, तर ते प्रश्न झालेले आहेत या ठिकाणी रद्द. मग आता काय केलं जाईल, समजा उदाहरण म्हणून सांगतो, अजून प्रश्न वगैरे काही रद्द झालेलं नाही अजून, कारण इंट्रीम ॲन्सर की आलेली नाही. पण समजा 2 प्रश्न चुकले, असं आपण गृहीत धरूया की परीक्षा परिषदेनं 2 प्रश्न या ठिकाणी रद्द केले. मग एकूण प्रश्न झाले समजा 148. कारण काय आहे, 150 मार्कांचा पेपर आहे. समजा 2 प्रश्न चुकले, 148 झाले. मग आपल्याला आता काय करावं लागणार आहे की जे ओपनवाले कॅन्डिडेट आहेत, ओपनवाले कॅन्डिडेट त्यांना 148 चे 60% मार्क घ्यावे लागेल. आणि जे कॅटेगरीवाले उमेदवार आहेत, त्यांना 148 च्या किती टक्के, 55% मार्क घ्यावे लागतील. म्हणजे जरी 2 प्रश्न चुकले म्हणजे काय फारच ते 2 प्रश्नांचे मार्कच मिळून जातील असा जर आपला ग्रह असेल तर तो चुकीचा आहे. आपल्याला या मार्कांच्या 60% आणि या मार्कांच्या 55% तुमच्या कॅटेगरीप्रमाणे या ठिकाणी घ्यावे लागतील. आता कदाचित तुमच्या मनामधला जो काही संभ्रम होता की यार ठीक आहे प्रश्न चुकले का काय, मग चुकले तर मला मार्क मिळते का काय, कारण मला 80 मार्क येत आहेत मग मी पास होतो का काय, तर तो संभ्रम या ठिकाणी दूर झालेला असेल. आता जाऊया आपण वेळ वाया न घालवता पुढच्या प्रश्नाकडे. TET पात्रतेसाठी किती गुण लागणार आहेत? तर बघा, आत्ताच बोलल्याप्रमाणे फार जास्त मी तुमचा टाइमपास करणार नाही. ओपनचे जर का तुम्ही उमेदवार असाल तर तुम्हाला 90 मार्क्स घ्यावेच लागणार. 90 मार्क 150 पैकी सांगता. ते रद्द झाले वगैरे त्या गोष्टी आपण नंतर बघूया. सध्या तुम्हाला 90 मार्क घ्यावा लागेल. आणि तुम्ही जर का आरक्षणामध्ये असाल, आपण म्हणूया की आरक्षित प्रवर्गामध्ये असाल तर किमान तुम्हाला जे आहे या ठिकाणी हे बघा 83 मार्क हे जनरली लागतात. पण समजा तुम्हाला 82 जरी मार्क असेल तरी देखील तुम्ही होता पास. किमान 82 मार्क तुम्हाला या ठिकाणी लागतील. हे झाले पात्रतेसाठी गुण. त्याच्याशिवाय मग तुम्ही आता याच्यामध्ये जर तुम्ही EWS मध्ये जरी असाल
किंवा SEBC मध्ये जरी असाल, कारण या दोन प्रवर्गाचा थोडासा डाऊट वेगळा असतो. बाकी SC, ST, OBC, VJ, NTB, NTC, NTD या सगळ्यांना देखील 82 मार्क या ठिकाणी लागेल. म्हणजे ज्यांना कोणतं तरी आरक्षण आहे त्या सगळ्यांना 82 मार्क. आणि हो, जे ओपन मध्ये आहे परंतु ज्याला प्रकल्पग्रस्त आहे, जो भूकंपग्रस्त आहे, जो दिव्यांग आहे, जो अंशकालीन आहे, याही उमेदवारांना 82 मार्क लागेल. म्हणजे ओपन मध्ये समांतर आरक्षणवाल्या उमेदवाराला देखील 82 मार्क या ठिकाणी लागतील. त्यामुळे फार जास्त आपल्याला जे आहे चिंता करण्यासारखं कामच नाहीये. आता तुमचे सगळे जे प्रश्न आहेत ते कदाचित संपलेले असतील. तर आता तुमचं टीईटीचा प्रश्न जर का या ठिकाणी मिटलेला असेल तर आता या ठिकाणी टेट 2025 ची तयारी करायला हरकत नाही. आणि तयारी करणं हे आपलं कर्तव्य देखील आहे. कारण जेवढ्या लवकर आपण या परीक्षेची तयारी करू तेवढा जास्तीत जास्त आपले चान्सेस असणार आहे जास्त मार्क घेण्याचे. आणि जास्त मार्क घेतले तर याचा अर्थ होतो की मला जे आहे स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शिक्षक म्हणून या ठिकाणी लागण्याची दाट शक्यता आहे. कारण जेवढे जास्त मार्क, समजा तुमचं सिलेक्शन स्वतःच्या जिल्ह्यामध्ये होण्याचे चान्सेस तेवढे जास्त. त्यामुळे टीईटीचं प्रकरण जर का मिटलेलं असेल तर आज आता ताबडतोब जे आहे तुम्ही टेटच्या अभ्यासाला सुरुवात करा. आणि तुमच्या अभ्यासाला एक्सपर्ट मंडळींची जोड म्हणून जे आहे या ठिकाणी उपलब्ध आहे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीकरिता IBPS पॅटर्न नुसार, जो IBPSचा पॅटर्न आहे, कारण टेटची परीक्षा IBPS घेणार आहे, त्या पॅटर्न नुसार एक अत्यंत उपयुक्त अशी बॅच ज्यामध्ये तुमच्याकरिता टेटच्या सर्व विषयांच्या प्रत्येक घटकांची परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. त्यातल्या त्यात जे आहे डेली लेक्चर असेल. लेक्चर हे लाईव्ह असेल. यदा कदाचित तुमचं लाईव्ह लेक्चर मिस झालं तर ते तुम्ही रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये कधीही पाहू शकता. हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर याच्यामध्ये जे आहे तुमच्याकरिता PDFच्या स्वरूपामध्ये नोट्स उपलब्ध आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे जेवढीही IBPSची एक्सपर्ट मंडळी आहे ती तुमच्याकरिता टीचिंग करिता उपलब्ध आहे. त्यामध्ये अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. म्हणजे एक व्हिडिओ कितीही वेळा पाहता येतो. आणि 1 वर्ष जे आहे त्याची व्हॅलिडिटी असणार आहे. म्हणजे 1 वर्षभरापर्यंत सगळे जे लेक्चर्स आहेत ते तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. आणि डाऊट क्लिअरिंग सेशन देखील तुम्हाला उपलब्ध आहे. विशेष म्हणजे जी IBPSला शिकवणारे एक्सपर्ट मंडळी आहे तीच तुम्हाला या बॅचमध्ये शिकवण्याकरिता उपलब्ध आहे. उदाहरणार्थ जसे ज्ञान वराळे सर आहेत, त्यांनी मागच्या परीक्षेमध्ये 174चा स्कोर केला होता, ते तुम्हाला मॅथ रिझनिंग शिकवणार आहे. आता तुम्हाला जर त्यांच्या सानिध्यामध्ये अभ्यास करायचा असेल तर प्ले स्टोर वरून तुम्ही मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे ते डाउनलोड करा आणि यांच्या सोबतीला आज आता ताबडतोब जे आहे अभ्यासाला सुरुवात करा. कारण जेवढ्या लवकर अभ्यास कराल तेवढा जास्त आपल्याला स्कोर करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध आहे. या ॲपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देण्यात आलेली आहे. तुम्हा सर्वांना टीईटीच्या निकालासाठी आणि टेट परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.